नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या इन्फॉर्मेशन कट्टा या युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, मी प्राध्यापक वैभव इंगळे। LLB 3 इयर असेल, बीएड असेल किंवा इतर कुठलीही सीईटी असेल, ऑब्जेक्शन ट्रॅकर ही नवीन सुविधा याच वर्षीपासून अतिशय महत्त्वपूर्ण आणि छान सुविधा सीईटी सेलने दिलेली आहे। याचा एक फायदा तुम्हाला होऊ शकतो की आपण कुठले आन्सर दिलेले आहेत, आपलं कुठलं आन्सर चुकलेलं आहे आणि किती मार्क्स पडले याची खात्री आपल्याला यामधून होऊ शकते। परंतु दुसऱ्या बाजूला याचा एक ड्रॉबॅक आपल्याला दिसून येतोय। जर काही यामध्ये एखादा क्वेश्चन चुकला असेल तर प्रति प्रश्न 1000 रुपये इतकी फी सीईटी सेलनी ठेवलेली आहे आणि ते पैसे रिफंड होतील का नाही याविषयी बऱ्याच विद्यार्थी मित्रांच्या मनामध्ये प्रश्न आहे। त्याचबरोबर मार्क्स जे आहेत ते ज्या विद्यार्थ्यांनी 1000 भरून ऑब्जेक्शन राईज केले त्यांचे मार्क्स वाढणार की सगळ्यांचे मार्क वाढणार याविषयी देखील गोंधळ निर्माण झालेला होता आणि याच विषयी एक नवीन अपडेट सीईटी सेलच्या वेबसाईटला आलेला आहे। मित्रांनो, जसं की तुम्हाला माहिती आहे, अगदी सोपे क्वेश्चन सीईटी सेलच्या चुकीने म्हणा किंवा पैसे कमवण्याचा मार्ग म्हणून त्यांनी सोपे क्वेश्चनचा आन्सर हे चुकीचं की मध्ये दिलेला आहे। जसं की आयपीसी स्टँड्स फॉर इंडियन पिनल कोड, परंतु त्यांनी इंडियन पोस्टल कोड असं दिलेलं आहे। असे बरेचसे अगदी सोपे प्रश्न हे चुकलेले आहेत असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे। तर याविषयीच मार्क्स सगळ्यांचे वाढणार की पर्टिक्युलर विद्यार्थ्यांचे वाढणार आणि जे पैसे आपण भरतो ऑब्जेक्शन नोंद करण्यासाठी प्रति प्रश्न 1000 रुपये ते वाढणार का नाही या विषयीचं जाणून घ्यायचं असेल तर सीईटी सेलने आजच एक नवीन नोटीस या ठिकाणी जारी केलेली आहे। तर इथं पब्लिक नोटीस रिगार्डिंग ऑब्जेक्शन ट्रॅकर सीईटी 2024 तुम्हाला दिसत असेल तर ही पीडीएफ फाईल आपण ओपन करून पाहिली तर या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत। तर मित्रांनो, इथं दोन क्वेरीने दिलेल्या आहेत। एक म्हणजे विल द कॅन्डिडेट गेट अ रिफंड ऑफ द अमाउंट पेड फॉर रायझिंग ऑब्जेक्शन्स इफ ॲट ऑल द ऑब्जेक्शन्स गेट्स अप्रूव्ड ऑब्लिक एक्सेप्टेड। जर एखाद्या विद्यार्थ्यांनी एक किंवा अनेक ऑब्जेक्शन त्यांनी दिलेले असतील आणि त्यापैकी सर्वच्या सर्व किंवा काही ऑब्जेक्शन हे अप्रूव्ह झाले, एक्सेप्ट केले, तर त्या विद्यार्थ्याला रिफंड मिळेल का, भरलेले पैसे मिळतील का? तर त्याचा रिस्पॉन्स उत्तर यांनी दिलेला आहे। एनी कॅन्डिडेट हु डाउट्स एनी क्वेश्चन और आन्सर ॲज इनकरेक्ट he she raise an objection by paying the objection fee non refundable। याचाच अर्थ तुम्ही जे पैसे भरलेले आहेत ते तुम्हाला रिफंड मिळणार नाहीत। If the objection is accepted, the corrective action will be applicable to the corresponding batch। आणि समजा तुमचं ऑब्जेक्शन हे एक्सेप्ट झालं तर त्याचा फायदा सर्व विद्यार्थ्यांना होणार नाही, म्हणजे सर्व बॅचच्या विद्यार्थ्यांना होणार नाही, परंतु त्या पर्टिक्युलर बॅचच्या सर्व विद्यार्थ्यांना होणार आहे। म्हणजे शिफ्ट 1, शिफ्ट 2, शिफ्ट 3 असं 2 दिवस पेपर चाललेले होते। समजा शिफ्ट 1 मधल्या विद्यार्थ्याने ऑब्जेक्शन राईज केलं, त्याचं ऑब्जेक्शन एक्सेप्ट केलं, 1-2 प्रश्न चुकीचे आहेत किंवा त्याचे आन्सर बदलले, तर त्या बॅच मध्ये जितके विद्यार्थी अपेअर होते त्याच विद्यार्थ्यांना त्यांचा फायदा होणार आहे। ज्यांनी पैसे भरले त्याला तर त्याचा फायदा होणारच आहे, परंतु त्याच्या बॅचला म्हणजे मॉर्निंग शिफ्ट असेल तर मॉर्निंग शिफ्टच्या त्या बॅचच्या सर्व विद्यार्थ्यांना त्याचे मार्क्स मिळणार आहेत। परंतु ज्यांनी ऑब्जेक्शन साठी फी भरली होती ती मात्र त्यांना रिफंड मिळणार नाही। दुसरी क्वेरी आहे, इफ द ऑब्जेक्शन इज एक्सेप्टेड हु ऑल विल गेट बेनिफिटेड फ्रॉम दिस ऑब्जेक्शन? ओनली द कॅन्डिडेट्स हु पेड द फी ऑर ऑल। जर एखादं ऑब्जेक्शन एक्सेप्ट झालं तर त्याचा फायदा कोणाला होणार? ज्यांनी फी भरून ऑब्जेक्शन राईज केले अशा विद्यार्थ्यांना की सर्व विद्यार्थ्यांना हा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर रिस्पॉन्स सीईटी सेलने दिलेला आहे। ऑल द ऑब्जेक्शन्स विच विल गेट अप्रूव्ड एक्सेप्टेड, द करस्पॉन्डिंग corrective action will be applicable to the all the candidates of the entire batch irrespective of the fact whether they had raised an objection or not। एखाद्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा
समजा मॉर्निंग शिफ्ट असेल किंवा इव्हनिंगची शिफ्ट असेल, तर त्यापैकी कुणीही ऑब्जेक्शन राईज केलं आणि ते जर अप्रूव्ह किंवा ऍक्सेप्ट झालं असेल तर ते करस्पॉन्डिंग करेक्टिव्ह जे आहेत ऍक्शन विल बी ऍप्लिकेबल टू ऑल द कॅन्डिडेट्स ऑफ द एंटायर बॅच. त्याच बॅचच्या फक्त विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे. जरी त्यांनी ऑब्जेक्शन राईज केलं असेल किंवा केलं नसेल, एकाने केलं तरी संपूर्ण बॅचला होईल. परंतु एकाने ऑब्जेक्शन राईज केलेलं आहे, मॉर्निंग शिफ्टच्या विद्यार्थ्यांचा एखादा प्रश्न चुकला असेल तर इव्हनिंगच्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार नाही, आफ्टरनूनच्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार नाही. तर मित्रांनो, दोन गोष्टी या ठिकाणी क्लिअर झालेल्या आहेत. एक म्हणजे मार्क्स हे सर्वांचे वाढणार, परंतु पर्टिक्युलर बॅचच्या विद्यार्थ्यांचे, आणि दुसरं म्हणजे भरलेले पैसे हे रिफंड मिळणार नाहीत. तर याविषयी बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये डाऊट होते आणि हे डाऊट या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर झाले असतील अशी आशा करतो. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा. पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.